पार्टी असू देत, इव्हेंट असू देत किंवा सर्टिफिकेशन डे असू देत, काही असू देत, एक ब्लॅक ड्रेस आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा काहीच कामी येत नाही तेव्हा ब्लॅक ड्रेस हमखास कामी येतो. एकतर पहिली गोष्ट म्हणजे ब्लॅक ड्रेसमध्ये वजन थोडंसं कमी वाटतं, थोड्याशा तुम्ही बारीक दिसता. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॅक हा रंगच असा आहे की जो कधीच आउट ऑफ फॅशन किंवा आउट ऑफ ट्रेंड होत नाही. तो प्रत्येक सीझनमध्ये, प्रत्येक इव्हेंटमध्ये किंवा जाणारा रंग आहे. त्यामुळे ते एक फायदा आहे. आणि त्यामुळेच अशा काही छान छान ब्लॅक ड्रेसचं शॉपिंग मी मिशोवरनं केलेलं आहे, ज्याचं अनबॉक्सिंग, फर्स्ट इम्प्रेशन आपण इथे सोबत करणार आहोत. त्यामुळे आपण अजिबात वेळ न दवडता स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला. बाय द वे, जर तुम्ही पहिल्यांदाच मला पाहिलं असेल तर नमस्कार, मी अश्विनी. मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मेकअप, फॅशन, ब्लॉग, लाईफस्टाईल अशा कॉन्टेंटवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला या कॉन्टेंटमध्ये थोडासा इंटरेस्ट असेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब आणि ती बाजूची बेल आयकॉन ही दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं ते मिस होणार नाही. आणि जर तुम्ही आधीपासूनच मला सबस्क्राईब केलेलं असेल, तुम्ही माझ्या फॅमिली मेंबर असाल तर थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला, कारण खूप एक्सायटेड आहे मी हे सगळं ट्राय करायला. सर्वात आधी जे प्रोडक्ट आहे ते आहे अर्धा असं व्हाईट आणि अर्धा ना ब्लॅक असं प्रोडक्ट आहे. वन पीस आहे हा. जी साईज मी मागवलेली आहे ती एम साईज आहे आणि याच्यावरती बुद्ध प्रिंट आहे. आता या ज्या गोष्टी मी मागवल्यात ना त्या मागवून खूप दिवस झालेले, त्यांची प्राईस मी इकडे मेन्शन करेल. आपण आता फक्त अनबॉक्सिंग आणि ट्राय ऑन हॉल करूयात आणि मग मी तुम्हाला सांगते की याचं फिटिंग कसं आहे किंवा याचा जो कपडा आहे तो कसा आहे नक्की. तर आपण बघूयात. हे असं काहीसं पॅकेजिंग आहे आणि ओके, कपडा हाताला तर खूप मऊ लागतोय आणि याला पाठीमागे छान अशी झिप पण दिलेली आहे आणि हे असं हाफ हाफ प्रिंटमध्ये आहे. अर्ध्या बाजूला हाफ बुद्ध आहे आणि अर्ध्या बाजूला प्लेन असं ब्लॅक आहे. एल्बो लेंथ पर्यंतच्या याच्या स्लीव्ज आहेत आणि याला कॉन्ट्रास्ट असं स्लीवला पट्टा दिलेला आहे नक्षीसाठी आणि याची लेंथ अशी ही भरपूर मोठीशी आहे वगैरे. खूपच सुंदर आहे. कपडा मऊ आहे, ब्रिदेबल असं नाही म्हणता ना. हा घातल्यानंतर तुम्हाला थोडंसं गरम होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही अशा ठिकाणी जाणार आहात की जिकडे एसी आहे किंवा व्यवस्थित व्हेंटिलेशन आहे, व्यवस्थित फॅन आहे, तर तुम्ही नक्कीच हा ड्रेस घालू शकता. अगदी सिंपल, साधा आणि सोबर असा ड्रेस आहे, बट त्यातले त्यात तो खूपच एलिगंट लुक देतोय. मी इथे ट्राय करताना शूज घातले नव्हते, पण तुम्ही याला स्नीकर्स सोबतही पेअर करू शकता किंवा बूट्स बरोबरही पेअर करू शकता. खूप सुंदर दिसणारा हा ड्रेस आहे. जर तुम्ही माझ्या एवढ्या हेल्दी असाल किंवा माझ्या बॉडी टाईपच्या असाल तर एम साईज तुम्हाला परफेक्ट येईल. स्मॉल, एम आणि एल अशा 3 साईजेस अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या साईज अकॉर्डिंग तुम्ही हा ड्रेस मागवू शकता. यानंतरचा जो नेक्स्ट ड्रेस आहे तो आपण बघूयात. याची जी किंमत आहे ती 331 रुपयांना मला हा ड्रेस बसलेला आहे आणि याचा जो काही कोड असतो ना, कशाचा कोड, प्रोडक्ट कोड, मिशोवरती लिंक मिळत नाही आणि प्रोडक्ट कोड मिळतात. म्हणजे ॲक्च्युली खरं सांगू का, मी चेक नाही केलं. मी चेक करायला पाहिजे, कारण मी व्हिडिओज भरपूर दिवसांनी बनवायला सुरुवात केली आहे. जर ह्या प्रोडक्टची आता लिंक अवेलेबल असेल तर मी लिंक शेअर करून देईल, बट जर लिंक नसेल तर मी प्रोडक्ट कोड जो आहे तो नक्कीच मेन्शन करेल. त्यामुळे काय होईल, तुम्हाला ते पर्टिक्युलर प्रोडक्ट घ्यायला सोपं जाईल. आता जो नेक्स्ट ड्रेस आहे तो आहे थोडासा नेटमध्ये आहे, नेटेड आहे आणि त्याच्यावरती ही अशी सुंदरशी फुलं केलेली आहेत आणि फुल स्लीव्स असा हा ड्रेस आहे. खाली व्यवस्थित घेर, खूप जास्त घेर नाही आहे पण बऱ्यापैकी घेर आहे आणि मॅक्सी ड्रेस याला आपण समजू शकतो. आतमध्ये जे अस्तर आहे ते अस्तर ही व्यवस्थित मटेरियलचं आहे, अगदी सी थ्रू असं मटेरियल नाही आहे. आता मी हे ट्राय करते. याला पाठीमागे एक स्लिट बटन दिलेलं आहे आणि पुढे नेक साईडला ना इथपर्यंत आतमध्ये अस्तर दिलंय, बाकी सगळं नेटेड आहे. खूप सुंदर असा याचा ना नेटेड गळा आहे आणि इथे एक डिझाईन दिलेला आहे आणि एक खाली
कमरेच्या खाली थोडंसं सेम पॅच वर्क दिलेलं आहे आणि मस्त हे जे नेट आहे ना ते अजिबात टोचणारं नाही आहे किंवा इरिटेट करणारं नेट नाही आहे, कम्फर्टेबल आहे। याच्यातही मी जी साईज माझी मागवली होती ती एम साईज आहे। याचं फिटिंग खूप छान आहे। थोडं कमरेला ना फ्लेअर असल्यामुळे, एकट असल्यामुळे कमरेला तितकंसं टाईट नाही आहे। जर तुम्ही पेअर शेपचा असाल, तुमचं बॉडी शेप जर पेअर शेप असेल तर तुम्ही ए लाईन कटचे ड्रेस प्रेफर करू शकता, त्यामुळे हा जो ड्रेस आहे तो नक्कीच तुम्ही वेअर करू शकता। यानंतरचा नेक्स्ट जो ड्रेस आहे तो आहे असं, याच्यावरती ना टिकलीचं वर्क आहे आणि सिल्वर वर्क आहे। ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या टिकल्या तशा मला तर आवडत नाहीत, पण आपण घालून बघूयात की याचा नक्की लुक कसं येतं। आणि ह्याच्या सुद्धा ना अशा नेटच्या स्लीव्ज आहे आणि असं खूप छानसा असा पुढे गळा आहे आणि फुल लेंथ असून बाजूला ना असं एक स्लिट आहे याला आणि मध्ये सेम टिकली वर्कचाच पट्टा दिलेला आहे। पाठीमागून व्यवस्थित चेन आहे फिटिंगसाठी आणि हा जो बेल्ट आहे तो गळ्याला जो बेल्ट म्हणजे आता याला कुठला गळा म्हणतात ते मला माहीत नाही आहे, ते मला आठवत नाही आहे, पण हे जे असं बेल्ट असतं ना गळ्याभोवती ते ॲक्च्युली मला ते कसं कम्फर्टेबल वाटत नाही, बट लेट्स सी मे बी हा जर कम्फर्टेबल वाटला तर, कारण ह्याच्या गळ्याचं जे बेल्ट आहे त्याला इथे कुठे हुक नाही आहे, म्हणजे ते असं चेन नंतर हे असंच ओपन राहणार आहे, म्हणजे ते तितकंसं टाईट नाही होणार। सुंदर असा ना फिश कटचा हा ड्रेस आहे आणि हे दिसताना बटबटीत दिसत होतं फक्त, पण घातल्यानंतर एवढं सुंदर दिसतंय आणि खूप छान लुक आहे याचा। पायापाशी पण एक छानशी अशी सेक्सी स्लीट दिलेली आहे, प्लस ज्या स्लीव्ज आहेत त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटतं ना की स्लीवलेसमध्ये ते कम्फर्टेबल नाही आहेत किंवा त्यांचे बल्की हात आहेत तर त्यांनी अशा स्लीव्स ट्राय करा ज्या खूप सुंदर दिसत। ॲज युजल जसं मी सांगितलेलं की हा जो बेल्ट आहे तो मला नेहमी बॉदर करतो आणि हा पण तितकासा चांगला बसत नाही आहे, दिसत नाही आहे असं नाही, दिसायला खूप सुंदर दिसतो पण आहे ना तो मला अनकम्फर्टेबल वाटतो। तर मी काय करेल, हा जो बेल्ट आहे तो काढून टाकेल आणि याचा नेकही खूप सुंदर आहे आणि जे फिटिंग आहे ते खूप छान बसलेलं आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच हा ड्रेस घेऊ शकता। त्यानंतर अजून एक जो ड्रेस आहे त्याला आपण करूयात कट। हा जो आहे तो असा पूर्ण प्लेन आहे, फक्त स्लीव्सला हे असं काम दिलेलं आहे आणि आय गेस ही जी साईज आहे ती मला मोठी झालेली आहे, चुकून साईज चुकीची आलेली आहे। एम तर याच्यावर नंबर आहे बट हा खूप जास्त मोठा वाटतोय। नाही दिसताना फक्त हा ड्रेस मोठा दिसला होता, बाकी खूप सुंदर बसलाय आणि याला जे खाली असं फिश कट जाऊन खाली जे फ्रील आहे ना ते खूपच सुंदर दिसतंय, खूप जास्ती सुंदर। मी माझ्या आजकाल मिशो फाइंडवरती किंवा मिशो शॉपिंगवरती ना खूप जरा जास्तच खुश आहे। सी ट्राय ऑन हॉल असतो ना तेव्हा हे अशी केसांची एवढी वाट लागते, प्लस सगळं चेंज करता करता घामाघूम होऊन व्हायला होतं। आता आपण करणार आहोत नेक्स्ट ड्रेसचं अनबॉक्सिंग। आत्तापर्यंतचे जेवढे काही ड्रेस आहेत ना ते मला खूप सुंदर बसलेत आणि खूपच छान आहे। आई गं, ह्याचं कापड केवढं मऊ आहे, ओफ। आणि हा असा ड्रेस आहे, पुन्हा एकदा खूप सुंदर फिटिंग असलेला हा खूप मस्त स्वीट हार्ट नेकवाला ड्रेस आहे यार, केवढे भारी भारी ड्रेस आहेत। पण आहे ना या ड्रेसमध्ये एकच फक्त हे आहे की याचं जे पायापाशीचं जे स्लीट आहे ना ते खूप वरती आहे, मग मला असं वाटतं की मी त्याला थोडंसं खाली घेतलं पाहिजे किंवा मग त्याला ना बटन वगैरे लावून काहीतरी ॲडजस्ट केलं पाहिजे।
सगळ्यात शेवटचं प्रोडक्ट आपण अनबॉक्स करतोय. नाही, हे चुकीचं आहे. हे नव्हतं मागवलं मी. हो, चुकून मिशोकडनं वेगळं प्रोडक्ट डिलिव्हर झालेलं आहे, पण काही हरकत नाही. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडलेला असेल आणि हे जे काही रिकमेंडेशन्स मी सांगते ते तुम्हाला हेल्पफुल ठरत असतील. एवढ्या स्वस्तात आणि एवढे छान ड्रेस नाही मिळत बाजारात, त्यामुळे पटकन जाऊन घ्या जर तुम्हाला गरज असेल तर. पुन्हा एकदा सांगते, जर गरज असेल तर. मी जे काही रिकमेंड करते ते ना ज्याच्याकडे नाही आहे किंवा ज्याला घ्यायचं त्याच्यासाठी करते. मी अजिबात असं इन्सिस्ट करत नाही की तुम्ही एक्स्ट्रा खर्च करावा, कारण हार्ड अर्न मनी आहे, तो जपूनच वापरला पाहिजे. त्यामुळे जर गरज असेल आणि जर आवडला असेल तर तुम्ही नक्की परचेस करू शकता. आणि जर नसेल तर अजून भरपूर व्हिडिओज मी टाकत राहील, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करत राहा आणि असे छान छान ऑप्शन्स मी तुम्हाला देत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन आहे खाली, प्लीज लाईक करा प्लीज. आणि आपण लवकरच भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल, बाय बाय.